प्रेज द लॉर्ड. प्रियजनांनो, परमेश्वराचं वचन आपल्याकडे आलेलं आहे. सुज्ञ कुटुंब. आणि मला वाटतं यावरती आता जर तुम्ही लक्ष, तुमचं कान आणि अंतकरण दिलं असेल तर जी वचनं आलेली आहेत आपल्याला ठाऊक आहे. जसं आकाशातून पाऊस आणि बर्फ पडतो, तो पृथ्वीला हिरवीगार केल्याशिवाय, पेरणाऱ्यास बीज, खाणाऱ्यास भाकर दिल्याशिवाय वरती जात नाही. आणि म्हणून तसंच परमेश्वर म्हणतो, माझं वचन मी ज्या कार्याकरता पाठवलेलं आहे ते कार्य केल्याशिवाय राहत नाही. पती पत्नीनो, माता पितानो, आई वडिलांनो, हा संदेश हा परमेश्वराचा एक अद्भुत मानना आहे. मी त्यांना काहीच सांगितलं नाही की कशावरती बोलायचं, त्यांनी मला काही विचारलं नाही. आणि बरेचदा असंच होतं, माझ्याकडे येणाऱ्या सेवकांना मी संदेश कोणता द्यायचा मी शिकवण्याची कधी धाडस करत नाही. प्रभूच्या सानिध्यात मी आहे आणि तुम्हाला खरी गोष्ट सांगत आहे. मॅडम डिडंट आस्क मी ऑन विच टॉपिक आय हॅव टू स्पीक. एम आय राईट? बट आय टोल्ड हर गॉड विल लीड यू. अँड टुडे आय एम सो हॅपी. ऑन बिहाफ ऑफ द सियोन मिनिस्ट्री वी वुड लाईक टू थँक्स ऑलमायटी लॉर्ड फॉर युअर प्रेशियस प्रेझन्स. Thank you, madam, for sharing the holy word of God. And I believe this word is really like a big seed for our ministry. In coming days, you will see not only Shamkant is growing, but from these churches, many pastors and leaders will grow up for the ministry of the God. Praise the Lord. मी विश्वास धरतो मॅडम की आज तुम्ही अश्रुपूर्ण अंतकरणानं आणि आत्म्याच्या प्रेरणेनं जे whatever the word of God you have shared, it will not entertainment, it is not entertainment, but it is the word of God which came from above to build our families. आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, माझा परिवार असो की तुमचा परिवार, आज अनेक परिवारामध्ये असे चढ उतार आहेत. आणि आज आम्ही पती पत्नी 27 वर्ष आम्ही विवाहाला पूर्ण केलेत. आमच्यासाठी ते आश्चर्य आहे, परंतु परमेश्वराने आमच्यासाठी आश्चर्य केलेले आहेत, हे एक फार मोठं आश्चर्य आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून स्तोत्रकर्ता दावीद राजा स्तोत्र 126 मध्ये म्हणतो, परमेश्वराने आम्हासाठी महत्कृत्य केलेले आहेत, त्यामुळे आम्हास अत्यानंद झालेला आहे. प्रियजनांनो, मी कोण होतो यापेक्षा माझं या भूतलावर जन्मास येणं, या अगोदर प्रभू येशू ख्रिस्तानं आपलं बलिदान दिलं होतं. आणि म्हणून शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, मॅडमने सांगितल्याप्रमाणे, की जेव्हा आम्ही दुष्कर्मांचा द्वेष करतो, फिअर ऑफ द गॉड, आम्ही देवाचं भय बाळगतो आणि वी आर निग्लेक्टिंग द इव्हिल थिंग्स. माझ्या जीवनामध्ये होय मी हुशार होतो, अभ्यास करत होतो. 3rd इयरला मॅडम, जस्ट 2 minutes I will share. 3rd इयरला इतका आगाऊपणा केला होता की प्रियानो मला मेस मधून काढून टाकलं होतं. तुम्हाला मराठी समजतं? बट आय नो सर, आय रिमेंबर सर इज ब्लेस्ड विथ अ क्वीन अँड क्वीन इज ब्लेस्ड विथ अ किंग. प्रेज द लॉर्ड. ही जोडी होती ना, एक राजा राणी सारखी जोड असायची. आय रिमेंबर द ड्रेसअप मॅडमचं ड्रेसअप जे होतं ते इन नर्सिंग, दॅट व्हाईट ड्रेस अँड युअर ड्रेस ऑल्सो, आम्ही ते बघून एकदम आश्चर्य व्हायचं. अँड दॅट वॉज गॉड वॉज टचिंग अस, गिविंग अ एक्स्ट्रा एनर्जी वेन यू आर डुईंग द PG पोस्ट ग्रॅज्युएशन. कोल्हे ब्रदर, कोला डेव्हिड कोला बॅचमेट होते ना, ज्युनियर डेव्हिड कोला. आणि सर जे होते ना, त्यांचा नेहमी जो ड्रेसअप होता, पांढरा शुभ्र ड्रेस. So heighted, handsome boy, young boy. Still you are there, but I can say. That's why I fell in love with you. आणि जोडी आहे ना, म्हणून खरंच विल्फेड सर आणि हिल्ला कदम मॅडम नेहमी ऐक्यामध्ये, प्रीतीमध्ये आमच्या समोर एक मॉडेल असं होतं. हे पती पत्नी आमच्या समोर मॉडेल होतं. चॅपलमध्ये आम्हाला त्यांनी वचन सांगायच्या. बरेचदा चॅपलमध्ये मॅडम तुम्ही वचन सांगायला चॅपलमध्ये असायचं, मी कुमारच्या टपरीवर असायचा. आणि चॅपलमधून मुली सगळ्या तिकडून आल्या, ती लाईन सगळी, की हळूच आम्ही त्या मुलींच्या मधून जणू काही मी चर्चला जाऊन आलो. सकाळी दररोज चॅपल असायचं, सकाळी चर्चला.
पण एक दिवस प्रियानो, म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीचा समय ठरलेला आहे. माझ्या जीवनामध्ये परमेश्वरानं कार्य केलं की मॅडम म्हटल्या मिशन हॉस्पिटलमध्ये ग्रेस ऑफ गॉड, लव ऑफ गॉड, मर्सी, देवाचं वचन होतं. आणि जरी त्या कॅम्पसमध्ये किंवा कॅम्पसच्या बाहेर आम्ही नटखटपणा केला, चुकीच्या गोष्टी केल्या, पण तिथं आम्हाला 2 गोष्टी चांगल्या मिळाल्या. स्टील आय वुड लाईक टू थँक्स टू यू मॅडम अँड द ॲडमिनिस्ट्रेशन अँड द मिशन ॲडमिनिस्ट्रेशन अँड गॉड, की तिथं 2 गोष्टी माझ्या जीवनात मला चांगल्या मिळाल्या. एक, की जी वचनं, देवाचं वचन आणि प्रॅक्टिकल नॉलेज जे मिळालं, रुग्णसेवा ही कशा प्रकारे करायची, आणि त्या रुग्णसेवेबद्दल असणारा जो आदर होता, त्यातूनच मला परमेश्वराच्या सेवेबद्दल एक आदर निर्माण होत गेला. आणि म्हटलं जातं ना, रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे. आणि मला रुग्णसेवा आणि ईश्वर सेवा करण्याची संधी मॅडम मिळाली. मिशन हॉस्पिटलच्या बाहेर आम्ही आगाऊपणा करत होतो, पण मिशनच्या आतमध्ये जेव्हा मॅडम त्या आपल्या ऑफिसमधून जर बाहेर आल्याने अशा उभा राहिल्या, तर आम्ही रोबोसारखं तिथंच थांबायचं. एवढं त्यांच्या न बोलता नुसतेचे डोळेही केले, पोट असे केले, यू गाय असं म्हणायचे. म्हणजे त्यांनी जी आम्हाला शिस्त लावली, शिस्त होती, आणि त्यामुळे आम्ही घडलो. नेल कटिंग असेल, स्पंज बाथ असेल, ज्या बेसिक प्रोसिजर आहेत त्या मला त्यांनी शिकवल्या. आजही मॅडम, व्हेनेवर आय एंटर्ड इन माय बेडरूम आय रिमेंबर यू, बिकॉज बेडिंग. त्यांनी आम्हाला जी बेडिंग शिकवलं ना, ती पिलो जी आहे, पिलो या कॉर्नर ते व्यवस्थित पाहिजे. तेव्हा मी तुम्हाला कधीच विसरू शकत नाही की मी कुठे गेलो तर तुमची मला नेहमी आठवण येते की बेडशीटचं कॉर्नर कसं ठेवायचे, पिलो त्या बाजूला कशी लावायची, देताना दिसली नाही पाहिजे पिलोचं ते ओपनिंग त्या बाजूला. छोट्या मोठ्या गोष्टी मॅडमने आम्हाला शिकवल्या. आणि म्हणून मुंबईसारख्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये, हिंदूच्या हॉस्पिटलमध्ये मी काम करू शकलो. वेगवेगळ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आय गॉट द ऑपॉर्च्युनिटी टू सर्व द पेशंट, बट दॅट वॉज गॉड्स something different plan was there. I left the Bombay because one of the agent took my passport and money and he left the place. He went to the Malaysia. Then the frustration came in my life. Then word of God came to me, and the one of the servants said me, don't run back to the money. Money will come to you, but go to back to serve the Lord. And from that day, I have accepted the word of God. And I said, Lord, save me. Heal me. I will serve you. And many things happened. Lots of things are happening in my life. I don't have time now, but I can say की मिशन हॉस्पिटलमध्ये की जे ज्ञान मला मिळालं, सुज्ञान मिळालं, परमेश्वराची जी कृपा मिळाली रुग्णसेवा करण्याची, ती माझ्या हृदयामध्ये होते. आणि शेवटी मी प्रभूला शरण आलो. आणि या मॅडमनी, तिथल्या सगळ्यांनी आम्हाला जे शिकवलं ते आम्हाला उपजीविकेचं साधन नाही, तर प्रभू ख्रिस्त प्राप्त करून घेण्यासाठी ते हृदय उपयोगाचं पडलं. थँक्यू मॅडम की तुम्ही आम्हाला जे विद्यार्थी दशेमध्ये शिस्त शिकवलात, नॉलेज दिलात. आणि एवढंच नाही तर तुम्ही ज्या ज्या वेळेला चॅपलमध्ये, बरेच तुमचे चॅपलमध्ये मी सरमन अटेंड केलेले आहेत, शुभ संदेश, आणि त्यातून आम्ही घडलो. आणि म्हणून आज मी देवाला धन्यवाद देतो. माझी बरेच दिवसापासून एक इच्छा होती की मॅडम पती पत्नीनी या चर्चमध्ये यावं, परमेश्वराच्या वचनाची सेवा करावी, आणि आज त्यांनी आम्हाला वेळ दिला. खरंच मी तुमचं ऋणी आहे. आय थँक्स ऑल मायटी लॉर्ड दॅट यू केम हिअर. दॅट इज अ प्रेसियस थिंग्स फॉर माय लाईफ. आणि मॅडम रिअली यू हॅव वॉट एव्हर द यू हॅव शेअर्ड द वर्ड ऑफ गॉड, रिअली वी आर ब्लेस्ड. आपण जे काही वचन आम्हाला दिलेलं आहे त्यामुळे आम्ही सगळे आशीर्वादित झालेलं आहे. आणि म्हणून आपण देवाला धन्यवाद देण्यासाठी आणि या उभयतांसाठी टाळ्या वाजवून देवाचा उपकार मानूया. पुढचा वेळ मी सिस्टर कडे देतो. आणि मी पुन्हा एक मॅडम आणि सरांचं आभार मानतो की तुम्ही आपल्यामध्ये आलात. येत चला. आज जी वचनं परमेश्वराने एका सुज्ञ परिवाराच्या उभारणीसाठी दिलेली आहेत, खरंच मॅडम सगळी कुटुंब आशीर्वादित झालेली आहेत. वन्स मोर, दिस इज नॉट वन टाइम, वन्स मोर अगेन, वेन एव्हर गॉड विल लीड यू अकॉर्डिंगली यू ट्राय टू कम अस. तुम्ही आनंदी असणार ना मॅडम आल्या तर? Hallelujah. Praise the Lord. They will be happy. They will be happy. Okay. Thank you so much. You all pray very much for mine and my husband's health. Yeah. That is important. We are looking young, but we are not young. Okay? त्यांना नातवंड आहेत आणि ती
त्यांची मुलं देखील आणि नातवंड देखील परदेशात राहतात. आज दोघंच त्या ठिकाणी मिरजमध्ये ते राहत आहेत. बरोबर आहे ना? दोघंच राहत आहेत, पण परमेश्वर त्यांच्या सोबत आहे. आणि म्हणून आज त्यांनी आम्हाला जे सुज्ञ परिवाराची बांधणी कशी करायची, माझ्या बहीण भावानो, हा सुज्ञतेचा संदेश प्रभू येशू ख्रिस्तानं आज आम्हाला पाठवलेला आहे. आज आमच्या विवाहाच्या या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला काय देणार? आम्ही नवरा बायकोनी प्रभूला म्हटलं, प्रभू सियोन मंडळीला एकत्र करून देवाच्या वचनाची सेवा होऊ दे. आणि ही आमची इच्छा होती प्रियानो. त्यापेक्षा देवाची इच्छा ही होती की आज माझी अनेक कुटुंबाच्या जीवनात चढ उतार आहेत की वचनानं जेव्हा भरले जातात तेव्हा तुम्ही जसं आम्ही उभयता हे उभयता आशीर्वादित झालेले आहेत. कारण मी माझ्या जीवनात देवाचं भय बाळगायला शिकलो, दुष्कर्मापासून दूर राहायला शिकलो आणि परमेश्वराचं सुज्ञता माझ्या जीवनात आली. आणि आज मॅडम रिअली जे तुम्ही सांगितलं त्या प्रकारे परमेश्वर माझ्या जीवनामध्ये नॉट नॉलेज बट आय गॉट द विजडम ऑफ द गॉड, परमेश्वराचं ज्ञान सुज्ञान मला मिळालं. आणि परमेश्वरानं आम्हा उभयताना देखील 27 वर्ष आम्हाला ही विवाहाची वैवाहिक जीवनामध्ये पूर्ण करण्यास प्रभूनं सहाय्य केलं. 2 लेकरं आज परमेश्वर मला देऊन तृप्त केलेलं आहे. एवढंच नाही तर या ठिकाणी अनेक ही लेकरं आणि माता आणि पिता मला मॅडम लाभलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. माझा परिवार म्हणजे सर्व गोडे परिवार नाही, सियोन मिनिस्ट्री हा माझा परिवार आहे. प्रेज द लॉर्ड. देव बाप तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड. Let us pray. Heavenly Father, merciful God, all praise, honor, and glory be to your holy name. Loving Lord, we all together, the Sion Ministry family, myself, my husband, all come with one accord, giving you praise and thanks for Shamkant and Pramila's wonderful married life. Lord, we praise and thank you because we know that you have brought this 27th year in their life only because they depended on you. Lord, you have strengthened them throughout in all their difficult times, in all their good times, and in all the times to come. You are always going to be with them, and for that we praise and thank you. We ask you to give both of them continued good health. Give both of them the needed grace and wisdom for everything. Lord, even though Shamkant may be a pastor and has got such a big burden to carry, but Lord, his great support, Pramila. She's in the background, but she's the strongest. Therefore, I thank you for her life as well. And I thank you for the beautiful, wonderful children that you have given them. Lord, be with Sion and Sioni and help both of them. Lord, they are the young ones. They are the ones in the future who are going to do a lot. And Lord, we want that you would put their parts in the right way. Give all of us. Lord, I pray for every person gathered here. They, their families, even those who could not come, my Lord. Thank you for all that you are doing for them in their lives. Merciful Jesus, uphold all of them and help every one of them to continue to be strong and faithfully in you. Thank you for all those who arranged this lovely program. Thank you also for everybody who has praised you today through prayer, through singing, through scripture reading, and through the word of God. Thank you for it all. Merciful Jesus, you uphold this Sion ministry mightily, and you help both Shamkant and Pramila to be instrumental in bringing many other souls into your fold. Once again, Lord Jesus, we pray that you will give them wisdom, grace from above for everything in their lives. Thank you once again, Lord, for everybody here. In Jesus' holy, mighty name, I pray. Amen. सेवा पूरी करके पाऊं इनाम प्रभु ऐसा दो वरदान सेवा पूरी करके पाऊं इनाम प्रभु ऐसा दो वरदान नन्ही स्तुति पाड़िडुं एंदे येशुना
ಎನ್ನಿಗೆ ನೀಚೆ ಧೋರೋ ನನ್ಮಗೂ ಇನ್ನು ನನ್ನಿ ಚೋಲುನ್ನು न्यान धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा है यीशु मेरे खुदा उपकार तेरे हैं बेशुमार कोटि कोटि स्तुति धन्यवाद कोटि कोटि स्तुति धन्यवाद कोटि कोटि स्तुति धन्यवाद कोटि कोटि स्तुति